नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर योजना दूत भरती संदर्भात आता मुदत आहे ती संपत आली आहे आणि अनेक कॅन्डिडेट याच्या संभ्रमात आहे। तर अनेक कॅन्डिडेट म्हणत आहेत की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अगोदरच योजना दूत म्हणून भरती प्रक्रिया झालेली आहे, या पदावरती काम करणारे डेटा ऑपरेटर भरती झालेले आहेत, त्यामुळे आता आम्ही कशाला अर्ज करू। तर असे अनेक प्रश्न निर्माण होऊन अनेक कॅन्डिडेटने अद्याप अर्ज केले नाही आहे। तर लक्षात घ्या, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ऑलरेडी जी पोस्ट झालेली आहे, ज्यांना जागा मिळाली आहे, तर ती योजना दूत भरती प्रक्रिया नाही आहे, तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्या व्यक्तींची निवडणूक झालेली आहे। तर अशा व्यक्तींना महिना 6,000 रुपये, 12वी पासवर त्यांचं ग्रॅज्युएशन असेल तर 6,000 रुपये, 10,000 रुपये आणि 12,000 रुपये, तर अशा प्रकारे हे वेतन आहे। तर तुमच्या गावामध्ये जे ग्रामपंचायतीमध्ये डेटा ऑपरेटर असतील किंवा इतर पदावरती जर ते नवीन कर्मचारी किंवा योजना दूत म्हणून जे म्हणत असतील, तर ही योजना दूत अंतर्गत भरती प्रक्रिया नसून युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ही भरती आहे। त्यांना 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट बेस कालावधी दिला आहे, याच्या अंतर्गत त्यांना काम करावं लागणार आहे। तर लक्षात घ्या, योजना दूत भरती प्रक्रिया अजून सुरू आहे, प्रत्यक्ष योजना दूत नेमले गेलेले नाही। तर याची प्रक्रिया पोर्टल मार्फत होत आहे, तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या। डेडलाईन देखील आता संपत आलेली आहे, त्यामुळे संभ्रमात राहू नका। महास्वयं अंतर्गत जर पोर्टलवरती तुमची जर निवड झाली असेल तर ती देखील युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत झाली आहे, ते योजना दूत वेगळे आहेत आणि महायोजना दूत पोर्टल अंतर्गत जी भरती प्रक्रिया होत आहे ती योजना दूत भरती प्रक्रिया पूर्णतः वेगवेगळी आहे। त्यामुळे अर्ज करून घ्या। ग्रामपंचायतीमध्ये तब्बल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50,000 जागा आहेत आणि या ठिकाणी 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर 10,000 रुपये वेतन इतकं दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया पूर्णतः वेगळी आहे। तर अद्याप ग्रामपंचायतीमध्ये कोणकोणत्यांची निवड झाली आहे, तर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही आहे। येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण निवड यादी प्रसिद्ध होईल। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।